नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. जनी सांगता ऐकता जन्म गेला, परी वाद विवाद तैसा चिठेला. उठे संशयो वाद हा दंभधारी, तुटे वाद संवाद तोही तकारी. व्यर्थ वादविवाद करणाऱ्यांची नेमकी कशी स्थिती असते व कशामुळे वाद निर्माण होतो याचा उहापोह समर्थांनी या श्लोकात केला आहे. समर्थांनी म्हटले की पोकळ वादविवाद हे जन्मभर पुरतात. जन्म संपतो पण वादविवाद तसेच राहतात, कारण मुळातच त्यात काही तथ्य नसते. त्यामुळे ते संपण्याचा प्रश्नच येत नाही. रिकाम्या विहिरीतून तुम्ही कितीही हंडे उपसले तरी काहीही फरक पडत नाही. या संदर्भातील हीच एक गोष्ट आहे. एक शेतकरी आपल्या शेतातील विहिरीतून हंडेच्या हंडे उपसत होता. दिवसभरात शेकडो हंडे तो उपसायचा. असे कित्येक दिवस चालू होते. त्याची पिके मात्र काही तग धरत नव्हती, ती जळतच होती. तेव्हा शेजारच्या शेतकऱ्याला आश्चर्य वाटले. त्याने त्याला विचारले आणि त्यावर हंडे उपसणारा शेतकरी म्हणाला, काय सांगू बाबा, एवढे मी दिवसभर कष्ट करतो पण पिके जळतातच आहेत. शेजारचा शेतकरी त्याच्या शेतात आला. त्याने पाहिले ते शेतकरी हंडा उपसत होता, पण पूर्ण रिकामा. शेतकऱ्याने विहिरीत डोकावून पाहिले तर विहीर पूर्ण कोरडी. तेव्हा शेजारचा शेतकरी त्याला म्हणाला, बाबा रे, हा तुझा खटाटोप व्यर्थ आहे, कारण आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. अशा कष्टातून काहीही निष्पन्न होणार नाही. हे कुठचे श्रम आहेत. त्याचप्रमाणे व्यर्थ वादविवाद करणे सुद्धा कोरड्या विहिरीतून हंडे उपसण्यासारखेच आहे. यामधून काहीही निष्पन्न होणार नाही. म्हणून समर्थ देखील आपल्याला सांगतात की पुरता जन्म गेला तरी वादविवाद तसाच राहिला, कारण मुळातच तो व्यर्थ आहे. अशा व्यर्थ सांगण्यामुळे व व्यर्थ ऐकण्यामुळे पुरता जन्म आयुष्य खर्ची पडेल, पण निष्पन्न मात्र शून्य. समर्थ पुढे म्हणतात की उठे संशयो वाद हा दंभधारी. माणसाच्या अहंकारातूनच वाद निर्माण होतात. ज्या वेळेला मनुष्य मीपणाला कवटाळतो, इतरांचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच वादविवादाला जागा निर्माण होते. त्याचे मन चंचल होते, द्विधा होते. खरे काय खोटे काय हे त्याला कळत नाही. बऱ्याचदा आपण म्हणतो तेच खरे अशा अहंकाराला तो चिकटून राहतो. त्यामुळे त्याचे मन निर्मळ होत नाही. व्यर्थ वादविवादाला त्यामुळे चालना मिळते. म्हणूनच समर्थांनी असले निरर्थक वाद टाळावेत व ज्यायोगे आपले ज्ञान वाढेल, परमार्थाकडे मन ओढ घेईल असेच संवाद साधावेत असे सांगितले आहे. त्यामुळे माणसाचे मन आणि आचरण दोन्ही शुद्ध होतील. मनातील द्वंद्व निघून जाईल व स्वच्छ आणि शुद्ध अंतःकरणाने तो परमार्थाकडे वाटचाल करून परमेश्वराला आपलेसे करू शकेल. इतरांचाही तो व्यर्थ वेळ घेणार नाही. उलट त्यांनाही तो योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्या पारमार्थिक प्रगतीसाठी मदत करू शकेल. हेच समर्थांना अभिप्रेत आहे. जय जय रघुवीर समर्थ.